संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, ट्रप, बंगले, लग्नाचे लॉन असून इथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट, ट्रप तसेच दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात धांगाधिंगा सुरू असतो। त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे। तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इथे वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो। वाहनांची रात्रभर ये-जा तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निराधार प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाही। तसेच हॉटेल, ट्रपच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत। महानगरपालिकेच्या मेहरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना 24 तास पाणी पुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करत लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। लक्षात ठेवा, काही दिवसापूर्वी येऊर पार्टीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान में काँग्रेस मैदान में ह्या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा करण्यात आला। यावेळी येऊरमध्ये असलेली अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, ट्रप, बंगले, लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। त्यांच्यासोबत ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल शिंदे यांच्यासह उमेश कांबळे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र कोळी, श्रीकांत कोळी, संगीता कोटल, आशा सुतार, गरज, आशिष गिरी, विनीत तिवारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे कलेक्टर, आमचा प्रश्न हाच आहे की जर ठाणे महानगरपालिका हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देते की आम्ही पाणी कनेक्शन येऊरला देत नाही, त्यानंतर वीज दिली जात नाही असं वीज खात्याचं म्हणणं आहे, मग इथे पाणी येतं कुठून? एवढे हॉटेल्स, एवढे बंगले चालू आहेत, म्हणजे कुठेतरी बोरिंग मारत असतील किंवा पाण्याची लाईन असेल, पण येऊर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितलं की पाणी आम्ही देत नाही। आम्हाला काल सांगितलं लाईन नसेल तर मग बोरिंगमुळे हे पाणी आटतं आणि प्राण्यांना पाणी उरत नाही, झाडांना पाणी उरत नाही आणि त्यामुळे इकडची सगळी वनराई, इकडची जेवढी झाडं वृक्ष आहेत ती सगळी पाणी न मिळाल्यामुळे सुकत चाललेली आहे। दुसरी वीज दिल्यामुळे इकडे एवढी मोठी लाईटिंग, रोषणाई झाल्यामुळे प्राणी नाहीसे झालेत, त्यांना शॉक लागत आहेत। आणि आता तुम्ही बघाल, सर्वात महत्वाची बाब, खालून सिमेंट रेती कसं पाठवलं जातं। हा जो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, आर्टिकल 48A आणि आर्टिकल 51A जो भारतीय घटनेतला आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलंय की जेवढ्या नॅशनल पार्क्स आहेत या देशामध्ये त्याच्यामध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाही, डेव्हलपमेंट अलाउड नाही। मग एवढी डेव्हलपमेंट झाली कशी? कसे काय अधिकृत बंगले दिले गेले, कसे अनधिकृत बंगले दिले गेले? हे बघा, तिथे लॉन्स आहेत, टर्फ्स आहेत, हॉटेल आहेत, हॉटेलांना बिअर बारचे लायसन्स दिलेले आहेत, जुगार अड्डे आहेत, नगरसेवक जुगार खेळायला येतात इकडे, माझे नगरसेवक। तिथे एक सुरेश गडाने पण बरेच बंगले बांधले। कुठे बांधले ते? सुरेश गडाने सुरेश गडाने बंगले बांधले, ऐकलं का? विचारा बघू बंगले कुठे आहेत? हे बघा बरणी, हे बघा, हे बघा हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत, खाडीमध्ये वनराई कामत मागे कामत, आणि विशेष करून संजय गांधी नॅशनल पार्कच्या हद्दीत जर अशी भरणी होत असेल, खाली आला तुम्ही, खाली उतरा जरा, मागचे खाली या, सगळ्यांनी खाली या, भरणी दिसू द्या, खाली या, खाली या, इथे उभा आहे बॉर्डर पूर्ण। हे बघा, साप मेले असतील, काय काय मेले असतील, हे गोपनीयवाल्यांना आपण घेऊन जाऊ इथे जरा हे पार्किंग साठी हॉटेलच्या वापरलं जातं। हा बघा, आज जाऊ नका, हा बघा, इकडे बघा गायी दिसत आहेत, त्या गायी दिसत आहेत, पण हे रात्री हॉटेल्स ह्याच्यासाठी पार्किंगला दिलं जातं, ऐकलं काय? बघा, आणि भगवा रंग आहे,
भगवा रंग म्हणजे काय? भगवा रंग म्हणजे सत्ताधारी शिंदे गट. कळलं का? कोणी इकडे यायचं नाही. हे बघा येऊर, हा गोशाळा आहे बघा तिकडे, ती गायी दिसत आहेत बघा, हा हे बघा. आणि हे कोणाच्या बापाची जागा, ही वन खात्याची जागा आहे. 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट. बघितलं? या मनीष जोशीला आणून इथे काढला पाहिजे. नुसता उलाउल करतो. ऐकलं का? हा कचरा महापालिकेने उचलायचा का? सांगा मला. नाही. हा हे बघा भाकरी बघा, हे बघा भाकरी बघा, अन्न कुपोषित लोकांना तिकडं. मी तिथला प्रभारी आहे. आणि हे बघा इकडं, हे बघा हे जेवण बघा, ही भाकरी बघा, हाय बघा असं टाकलं जातं. दारूच्या बाटल्या बघा, बियरच्या बाटल्या बघा. माजी कलेक्टरांचे पण बंगले आहेत. वरिष्ठ पोलीस येऊर मध्ये आता नुकतंच एक 5 स्टार हॉटेल सुरू होत आहे, काम चालू आहे. कुठे ते 5 स्टार हॉटेल आता चालू आहे? ते तिथे जायचंय आपल्याला. हा 5 स्टार हॉटेल चालू होतं. या येऊरमध्ये असंख्य शेकडो बंगले, शेकडो क्लब्स, शेकडो मटक्याचे धंदे, शेकडो दारूचे धंदे, शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत. वैयक्तिक बंगले, हे बंगले 90% भाड्याने दिले जातात. राजरोसपणे इथे रेव पार्ट्या चालतात आणि मग पोरं पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात. आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन ऍक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकामं कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने, वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने? राज्यघटनेतील तरतुदीनुसार, देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार 48 कलम, 51 कलम असेल, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल, याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलंय इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत. ह्या नॅशनल पार्क्समध्ये जेवढे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही. यामध्ये मग ही जी रेती बितीची ज्या गाड्या येतात, ही डेव्हलपमेंट झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्याला राज्य शासन जबाबदार आहे, इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे, पोलीस जबाबदार आहेत, ही सगळी मंडळी. आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. मला सांगा, इथला घनकचरा उचलला कसा जातो? इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो? एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन टॅक्स पेयर्सना टॅक्स भरावा लागतो, करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो. आणि इथे सुविधा, इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत, पाणी दिलेलं आहे, लाईट दिलेलं आहे, एमएससीबी वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. सगळ्या लोकांचे बंगले आहेत. अधिकारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कलेक्टर, माजी कलेक्टर असतील, माजी पोलीस अधिकारी असतील, सगळे राजकीय नेते असतील, आमदार, मंत्री, माजी महापौर, सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून. तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे, हे येऊर बंद झालं पाहिजे. आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला, नाही तर आम्ही PIL करणार आहोत जून महिन्यात, जनहित याचिका. पोलीस कमिशनर पार्टी, वन खात्याचे मिनिस्टर पार्टी, पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी, महापालिका पार्टी, या सगळ्यांना आम्ही पार्टी करून हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत, इथे एंट्रीज बंद करा. ते बंगले तसे सडून जाऊ दे. आणि या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले, ही सगळी बांधकामं सरकार जमा करा. ही आमची प्रमुख मागणी आहे. सरकारला जमा करून टाका ही बंगले. किंवा मग इथे एक मोठं हे काढा, काय बोलतात त्याला, गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे, ह्याच्यासाठी हे करा. अहो कसले हायकोर्टाचे आदेश? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गणपतीला पंतप्रधानांना बोलवतो, तिथे काय उरलंय ती न्यायपालिका? ते सोडून द्या. आपल्या देशामध्ये न्यायपालिका वगैरे सगळी विकत घेतली मोदीने. आणि तुम्ही बघितलं, कळलं का? इकडे आणाभाका देतात माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री की मोदी सर्वश्रेष्ठ आहेत. तेच आहे, मिलीजुली आहे. ह्याच्यातून हा पैसा कमवला जातो, इलेक्शन जिंकले जातात आणि देश देशोधडीला लावलेला आहे. त्यामुळे ही पुन्हा स्वातंत्र्याची लढाई आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे, ठिकठिकाणी काँग्रेस जाणार. हे जनता दरबार बिरबार घेत बसणार नाही. हीच खरी काळाची गरज आहे. ही जनता दरबार म्हणजे फार्स आहे. जनता दरबार आहे, अमुक आहे, तमुक आहे, फार्स. अशी जागोजागी जाऊन जर दाखवलं तुमच्या माध्यमातून तर हे वटणीवर येतील. धन्यवाद.